आज आपण रव्यापासून मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारे असे रवा लाडू बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे। इथे आपल्याला जो 0 साईजचा बारीक रवा मिळतो तोच इथे आपण वापरणार आहोत। इथे मी अर्धा किलोसाठी 1 कप साखर आणि अर्धा कप इथे मी साजूक तूप घेतलेला आहे। इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात आधी 5-6 वेलची सोलून टाकल्यात आणि त्यानंतर 1 कप साखर मी इथे टाकलेली आहे। आता आपण याची मिक्सरला पिठी साखर करून घेणार आहोत। इथे मी पिठी साखर तयार केलेली आहे। इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। इथे आपण रवा भाजण्यासाठी कोणतंही जाड बुडाचंच भांडं वापरायचं आहे, त्यामुळे आपला रवा छान खरपूस असा भाजला जातो। इथे आपण 1-2-3 मिनिटं रवा कोरडाच असा भाजून घेणार आहोत। इथे एक काळजी घ्यायची की इथे आपल्याला संपूर्ण रवा हा अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे। 1-2-3 मिनिटं रवा भाजून घेतल्यानंतर आपण जे तूप घेतलेलं आहे त्यातलं निम्म तूप मी या रव्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। 25 ते 30 मिनिटं साधारण आपण हा रवा अगदी मंद आचेवर भाजून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम अगदी आपण लो ठेवलेली आहे आणि रवा मंद आचेवर खरपूस खमंग होईपर्यंत इथे आपण रवा हा भाजून घेणार आहोत। इथे रवा भाजत असताना अगदी सतत हलवत राहायचे, जेणेकरून आपला रवा कढईला चिकटणार नाही आणि तो करपला जाणार नाही। इथे रवाचा आपल्याला रंग बदलायचा नाही, फक्त तो खमंग खुसखुशीत होईपर्यंत छान असा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे। 25 मिनिटांनंतर मी जे आपलं तूप उरलेलं होतं ते तूप देखील यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता आणखीन 5 मिनिटं आपण छान असा रवा भाजून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता आपला खमंग असा रवा भाजलेला आहे, परंतु रव्याचा इथे आपण रंग बदललेला नाही, फक्त आपण खमंग खुसखुशीत होईपर्यंत छान असा रवा भाजून घेतलेला आहे। शेवटी यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं आहे। मीठ टाकल्यामुळे काय होतं, कोणताही गोड पदार्थाची चव आणखीनच वाढते। मीठ छान असं रव्यामध्ये एकजीव करून घ्यायचं। आता इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे। इथे तुम्ही बघू शकता की आपला रवा छान खमंग असा भाजलेला आहे। आता आपण जी पिठी साखर करून घेतलेली होती ती पिठी साखर कढईत टाकायची आणि रवा आणि पिठी साखर छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। इथे आपण गॅस बंद केलेलाच आहे। इथे छान असं पिठी साखर आणि रवा एकजीव करून घेतला। आता त्यानंतर एका वाटीच्या मदतीने आपण हा रवा पूर्ण असा एकसारखा करून घेणार आहोत। इथे मी संपूर्ण रवा छान एकसारखा करून घेतलेला आहे। त्यावर आता एक ताट झाकण ठेवायचं। इथे आपण 15 ते 20 मिनिटे छान असं हे झाकून ठेवणार आहोत। 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपली साखर आणि रवा छान एकजीव झालेला आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं काढून घेणार आहोत आणि मिक्सरला फिरवून घेणार आहोत। इथे मी तुम्ही बघू शकता की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मिश्रण मी काढून घेतलेलं आहे आणि ते मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे। इथे आता आपण याच पद्धतीने सर्व रवा छान असा फिरवून घेणार आहोत। इथे मी एका ताटामध्ये सर्व रवा छान असा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। आता त्याचे आपण लाडू वळून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे आपण याचे लाडू वळतो। आता मी त्यामध्ये आणखीन 1 ते 2 चमचे साजूक तूप टाकून घेतले आहे, त्यामुळे काय होते आपले लाडू छान असे वळले जातात। हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि आता आपण त्याचे लाडू वळणार आहोत। इथे तुम्ही लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही आकाराचे लाडू इथे बनवू शकता। इथे तुम्ही बघू शकता की मी इथे एक मध्यम आकाराचा लाडू तयार करून घेतलेला आहे। तर अगदी छान गोल गरगरीत असा आपला लाडू इथे तयार होतो। मी याच पद्धतीने सर्व लाडू इथे तयार करून घेतलेले आहेत। तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। बघू शकता तुम्ही अगदी पांढरे शुभ्र गोल गरगरीत आपले इथे रव्याचे लाडू तयार झालेले आहेत। धन्यवाद।